सो हाय गाईज, कशात मंडळी? मजेत ना? तर मजेतच राहा. तर आज ब्लॉग बनवायचं असं कारण होता की काल आमची पालखी होती ना, आज आमच्या गावदेवी आईचा मानपान सोहळा आहे. तर सकाळी सकाळी मी ब्लॉग बनवायला घेतलेला. मग सकाळी पहिले घेतलेला इथं भुजाचं पीठ बनवायला, कारण मला मंदिरामध्ये पाया पडायला जायचं होतं ना. मग पहिले तो मस्त मिक्सरला असा वाटून घेतला आणि मग लगेच असा आरतीचा ताट मंदिरात जायला रेडी केला ना. मग इकडे 2 नारळ पण चालवलेलं. तर आम्ही पहिले चाललेलो गावदेवाच्या मंदिरात आणि नंतर गावदेवीच्या मंदिरात. तर आई इकडं आणलेली वावीची बोटी, मटण आणि चिकन. तर मग लगेच मी पहिले जेवायला बनवायला घेतला. मग पटापट इकडे चिकन घातला, लगेच एकीकडे भात घातलेला आणि इथं लगेच मटण कुकरला लावलेला. मग इकडे जेवायला शिजवून झाला ना, मग लगेच आम्ही चाललेलो मंदिरामध्ये. तर मग यावी, लावू आणि मी आणि शिरू असे आम्ही 4 जण चाललेलो मंदिरात पाया पडायला. आणि देवाला आणि देवीला नैवेद्य पण दाखवायचा होता ना. मग लगेच निघालो आम्ही. मग पोचलो आम्ही गावदेवाच्या मंदिरात. मग तिथं मी लगेच घेतला इकडं नैवेद्य बनवायला. आणि बघा कसं मस्त डेकोरेशन केलेला. गावदेवाच्या मंदिरात मस्त डेकोरेशन केलेला. मग बोललो तो पण तुम्हाला दाखवून दे. मग इकडं लगेच मी भुजाच्या पिठाचं उंड बनवायला घेतलेलं. मग यावेळी इकडं लगेच नारळ फोडला. मग एका फटक्यानंच यावेळी असं नारळ फोडला ना. मग लगेच मी इकडे थोडासा गूळ टाकला आणि तो आपण भुजाचा पीठ बनवलेला ना, तो असं मिक्स केला. थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात ना, असं बनवायचं. मग बनवलं आणि एका वाटीन ठेवलं ना. मग तिथंशी पाणी सोडलं. मग पाणी सोडलं असा ना. मग पाया बिया पडायला घेतला ना. अशी पाया बिया पडलो डोका टेकून. देवाला बोललो अशीच ठेव चांगली. मग लावूला पण असं डोका टेकून पाया परवाला घेतली तर ती काय पडतच नव्हती. मग अशी तरी पडली पाया. मग लगेच शिरू पण आमची पाया पडली. मग लगे यावी पण पाया पडलं. मग सगळे आम्ही अशी पाया पडून झाला ना. मग तिथं मस्त फोटो काढायला होता. मग जरासं फोटो शूट केला तिथंशी आम्ही असंच. मग असं आम्ही शिरू, दीदी ना मी ना. मग लगे यावी, मी आणि दीदी असं आम्ही फोटो काढलं ना. मग लगेच आम्ही आलो गावदेवी आईच्या मंदिरात. मग तिथं बघा कशा आमच्या मस्त देव्या सजवलेल्या. मग लगेच आम्ही घुसलो आतमध्ये पाया पडायला. मग इथं पण असं मस्त नैवेद्य बनवला आणि तो दाखवला असं भुजाच्या पिठाचं उंड ते म्हणजे. आणि मग पाणी बिनी सोरवला आणि हळदी कुंकू असं टाकून पाया पडलो. मग आईच्या चरणावर हळदी कुंकू टाकला ना. मग अशी पाया पडलो डोका टेकून. मला गे लावूला पण इथंशी पाया पडायला घेतली ना. मग ती बघा कशी डोका टेकीतच नव्हती. तिला वाटला लागल का काय माझ्या. मग शेवटी तिला कशी तरी आम्ही पाया पडवली आणि मग आता आम्ही तिथून निघू घरी यायला. मग लावूच्या पण टिकली लावली ना. यांच्या पण अशी टिकली लावली मी ना. माझ्या पण लावली टिकली ना. मग परत पाया पडलो ना. मग आता चाललो आम्ही घरी. घरी आलो ना, जाम भूक लागलेली. मग लगेच घेतला इकडं जेवायला. मग यांना पण दिला असं जेवायला ना. मी पण घेतला जेवून. मग जेवलो ना लगेच. मग लावू
झोपलेली, तिथून मंदिरांच्या येता येतात झोपलेली. मग तिला लगे झोपणच्या उठली ना, मग तिला भरवला ना, मग तिला दिली आईंच्या जवळ. मग ती लागली तिथेशी खेळायला. मग इकडं लगेच मी बोट्यांचा कालवाला घेतलेला. ते यावी बोलताना तू नको कालवू, मी कालवतो. मग यावे असं मस्त बोट्यांचं इकडं कालवीत घेतलेला. मामीने तिकडं लगेच उन्हावणी ठेवला. बघा कशा मस्त बोट्या. मावीची बोटी तालाची होती ना, मग तिला यावी मीठ मसाला लावून ठेवला. नवीनी लगेच इकडं उन्हावणी घेतलेला. मग घेतल्या भाकरी टाकायला पटापट. तर आमची काही जत्रा नव्हती, पण माझी नंदच येणार होती. तिला एकटीलाच आम्ही बोलवलेली, दुसऱ्या कोणाला नव्हती बोलवली. यांची मोठ्याही मेली ना, मग आमची जत्रा नव्हती यंदा. मग लगेच इकडं भाकरी करायला घेतल्या. भाकर बघा कशी माझी फुगले मस्त. मग लगेच इकडं भाकरी पण झाल्या. भाकरी भुजून झाल्या ना, मग भांड्यांचा बघा किती पसारा होता. मग सगळी भांडी पटापट घसून घेतली ना. मग लगेच इकडं तव्यानं टाकलं तेल ना, लगेच तेल तापल्यावर टाकल्या सगळ्या बोट्या. मग एका साईडनं शिजून घेतल्या ना, दुसऱ्या साईडनं शिजवल्या. मग गोट्या झाल्या तळून ना. लगेच इथंशी आम्हाला खायचं होतं म्हणून ते भुजाच्या पिठाचं उंड बनवायला घेतलेलं. मग भुजाचा पीठ टाकला ना, त्याच्यानं थोडासा गूळ टाकला ना, खोबरा किसून टाकला थोडासा ना, मग असं उंड बनवलं. मग लगेच इकडे चहा ठेवलेला. मग इकडं दूध तापत ठेवलेला, चहा पण झाला इकडं. मग इकडं माझी बाचीच खण आहे ना, नंदची पोर. मग तिला अशी चण्याची डाळ बनवलेली. ते मच्छी मटण नाही खात. मग लगेच इकडशी सगळा माझा आटपून झाला. मग चाय प्यायला घेतलेला. आम्हाला जायचं होतं आता उल्हासनगरला. मामाच्या पोरीचा लगीन आहे ना, मग थोडीशी शॉपिंग करायची होती. मग आता आम्ही चालल्या उल्हासनगरला. तर बोललो तुम्हाला पण दाखवता उल्हासनगर. मग इकडशी यांना पण जायचं होतं कपरं. तर मग या पण निघल्या यायला आमच्या जोडीला. तर या पक्याला असताना त्यांना ब्लॉगमध्ये यायला त्यांना लाज वाटतं. तर त्या लागल्या हसायला. मग इथंशी मस्त बघा कसं गार्डन होता. मग तिथून आम्ही चाललेलो आता उल्हासनगरला. मग फायनली आम्ही पोचलो उल्हासनगरला. आणि इथंशी चपला मांडलेल्या त्या बघायला गेलो. मग तिथे चपला घेतल्या ना. मग आता पुढं चाललो. आता आम्हाला जायचं कपरं, म्हणजे आम्हाला 2 पीस शिवायचं ना. मग त्याचं पीस घ्यायचं आणि हल्दीला गरारा घालायला जायचं. मग इथंशी लगेच आम्ही गेलो पीस बघायला. मग इथंशी आम्हाला 2-3 पीस आवडलेलं. मग त्याच्याशी आम्ही एक घेतला 2 पीस शिवायला. मग लगेच इकडशी गेलो गरारा बघायला. मग इथेशी यो गरारा पण आम्हाला आवडला. मग लगेच यो पण घेतला. आणि फायनली आम्ही आलो आता घरी. आणि त्यावेळी पण गेले आता घरी. तर लावू बघा इथं बाप्पाच्या दोरीला तिच्या कशी खेळतं. मग इकडं लगेच दुर्वा आलती. तर दुर्वाच्या दोरीला लागली खेळायला. तिला नुसती मारीतच राहते त्या दुर्वाला. तर बघा कशी यांची मज्जा चालू. मग इकडशी लाऊच्या चाचूने घेतलेली दुर्विशाला. तर लाऊ बघा कशी मारतं तिला घेऊ नको बोलतं. तर आमचा असंच टाइमपास चाललेला. तर तेवढ्या टायमानं आली नंदसचा नवरा. मग तिची 2 पोरं आलेली. मग त्यांच्याजवळ जराशा गप्पा मारल्या, त्यांना थंडा बिंडा दिला. आणि मग अशीच बसलेलो आम्ही टाइमपास करीत. मग लगेच त्यांना वाढला जेवायला. मग जेवायला बघा आम्ही काय काय बनवलेला. मग इकडं लगेच त्यांना दिला जेवायला ना. मग त्यावेळी चालले आता घरी. आणि लाऊ पण त्यांच्या बरोबर चाललेली.
तिला भुवून जायची म्हणजे जाम मज्जा येतं ना. तर यांची 4-5 मांदेली होती. तर यावी ती तलाला घेतलेली, यांना तळलेली मांदेली जाम आवडतात. तर त्या वावीच्या बोटीनं अशीच टाकलेली मांदेली, तर ती यावीच घेतलेली मग तलाला. मग आम्ही पण लगे घेतला इकडं जेवायला. न जेवलो बिवलो न लगेच भांडी बिंडी घसली, भांडी जाम पडलेली. मग सगळा किचन ओटा पण क्लीन केला. आणि मग असा होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ओके, गुड नाईट.